68 वर्षाच्या दीनानाथरावांनी स्वतःच्या मेहनतीच्या आणि अपार कष्टाच्या जोरावर करोडोचं साम्राज्य उभं करून ठेवलं होतं. दीनानाथरावांचा रुबाब असा होता की त्यांच्यासमोर उभी राहणारी व्यक्ती त्यांच्या नजरेला नजर भिडवून बोलू शकत नव्हती. ते मोठ्या रुबाबात लोकांना सांगायचे, फक्त मेहनत करून हे सगळं कमावलं आहे. कधी कोणाला फसवलं नाही, कुणा गरिबाचा एक रुपयाही खाल्ला नाही. त्यामुळे मला माझ्या या संपत्तीचा खूप गर्व आहे, कारण याच्यात फक्त माझ्या घामाचा वास आहे. दीनानाथराव नेहमी म्हणायचे की वरून देव जरी खाली आला तरी हा पठ्ठ्या ठामपणे सांगेल, देवा, सगळं स्वतःच्या मेहनतीचं आहे, कोणाला लुबाडून कमावलेलं नाही. करोडो रुपये खर्च करून दीनानाथरावांनी स्वतःसाठी आणि मुलांसाठी एक आलिशान महाल बांधून ठेवला होता आणि आज ते त्या 3 मजली राजवाडे विला या आलिशान बंगल्याच्या बागेत विचार करत बसले होते. त्याचा एक एक दगड त्यांनी स्वतःच्या रक्ताचे पाणी करून रचला होता. कधी काळी एका छोट्या कपड्याच्या दुकानातून सुरुवात करून दीनानाथरावांनी राजवाडे टेक्स्टाईल नावाचं मोठं साम्राज्य उभं केलं होतं. पत्नी सुलोचना 5 वर्षापूर्वीच कर्करोगाने जग सोडून गेली. जाताना ती दीनानाथरावांच्या हातात हात घेऊन म्हणाली होती, आपल्या दोन्ही मुलांना सांभाळा, त्यांना कधीही अंतर देऊ नका. दीनानाथरावांनी ते वचन पाळले. मोठा मुलगा निखिल आणि लहान मुलगा सोहम दोघांनाही देशातील नामवंत कॉलेजमध्ये शिकवले. आज दोघेही करोडपती होते. निखिलचा स्वतःचा रिअल इस्टेटचा मोठा बिझनेस होता, तर सोहम एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत असून त्याची स्वतःची एक IT फर्मही होती. दोघांची लग्नही झाली होती. निखिलची पत्नी मानसी आणि सोहमची पत्नी सुप्रिया दोघीही उच्च शिक्षित, आधुनिक आणि उच्चभ्रू समाजात उठबूस करणाऱ्या. वरवर पाहता राजवाडे कुटुंब अत्यंत सुखी आणि प्रतिष्ठित वाटत होतं. पण या सुखाच्या मागे स्वार्थाची एक गडद सावली पसरू लागली होती. दीनानाथरावांचे आता वय वाढत होते, तशी त्यांची तब्येतही थोडी नरम गरम राहू लागली होती. पण त्याहून जास्त त्यांची किंमत त्या घरात कमी झाली होती. आता बिझनेसच्या मोठ्या पार्ट्यांमध्ये किंवा घरातल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये दीनानाथरावांना कोणी विचारत नसे. उलट ते घरात असल्याने मुलांना व सुनांचे लॅविश लाईफस्टाईलमध्ये अडथळा येत होता. एके दिवशी रात्री दीनानाथराव पाणी पिण्यासाठी हॉलमध्ये आले असता त्यांना निखिलच्या खोलीतून हळू आवाजात बोलण्याचे आवाज आले. दरवाजा थोडा उघडा होता. निखिल, मी किती दिवस सांगते तुला, बाबांच्या नावावर असलेली ती मुख्य बाजारपेठेतली मोकळी जमीन आणि या बंगल्याचे हक्क जोपर्यंत आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. उद्या जर त्यांनी ते ट्रस्टला देऊन टाकले तर? मानसीचा आवाज तीक्ष्ण होता. अगं मानसी, मी आणि सोम दोघांनीही वकिलांकडून कागदपत्र तयार करून घेतली आहे, पण बाबा सहजासहजी सही करणार नाहीत. त्यांना भावनिक साथ घालावी लागेल. एकदा का प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली की मग पुढचे पुढे बघू, निखिल म्हणाला. दुसऱ्या कोपऱ्यातून सोमही तिथे आला. तो म्हणाला, दादा, सुप्रियाचंही तेच म्हणणं आहे. बाबा आता सारखे खोकत असतात. घरात पाहुणे आले की कसं तरी वाटतं. त्यांना घरात ठेवण्यापेक्षा आपण त्यांची सही घेऊ आणि त्यांचा वेगळा विचार करू. दरवाजाच्या आडून हे ऐकताना दीनानाथरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलांना त्यांनी बोटाला धरून चालायला शिकवले, ज्यांच्या प्रत्येक सुखासाठी स्वतःच्या इच्छांचा बळी दिला, ती मुले आज त्यांच्या संपत्तीसाठी आणि त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी कट रचत होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. छातीत एक असह्य कळ आली. ते शांतपणे भिंतीचा आधार घेत आपल्या खोलीत परतले. त्या रात्री दीनानाथराव झोपू शकलेत नाही. खोलीतल्या सुलोचनाच्या फोटोकडे पाहत ते रात्रभर मूकपणे रडत राहिले. त्यांना समजले होते की ज्या सुखाच्या साम्राज्याचा पाया त्यांनी रचला तिथूनच त्यांना हद्दपार करण्याची तयारी सुरू झाली आहे. पण दीनानाथराव मनाने खचले तरी स्वाभिमानाने अजून जिवंत होते. मुलांच्या मनात काय चालले आहे हे पाहण्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले. त्या रात्रीनंतर दीनानाथरावांचे वागणे फार बदलून गेले होते. ते घरात असूनही नसल्यासारखे वागू लागले. मुलांच्या सुनांच्या नजरेतील बदल त्यांना स्पष्ट दिसत होता.
आता त्यांना सकाळी चहा वेळेवर मिळत नसे की त्यांच्या आजारपणाच्या औषधांची कोणाला फिकीर होती. घरात रोज नवीन वस्तू येत होत्या, पार्ट्या होत होत्या, पण त्या सुखाच्या महालात दीनानाथराव मात्र एका कोपऱ्यात उपेक्षित पडले होते. एक दिवस रात्री जेवण झाल्यावर निखिल आणि सोहम दोघेही दीनानाथरावांच्या खोलीत आले. त्यांच्या हातात कायदेशीर कागदपत्रांची एक फाईल होती. चेहऱ्यावर एक खोटे पुतळागत हसू आणत निखिल म्हणाला, बाबा, जरा मला तुमच्याशी बोलायचं होतं. दीनानाथरावांनी पुस्तकावरून नजर हटवली आणि शांतपणे मुलांकडे पाहिले. बोला, काय काम काढलं आहे आज दोघांनी एकत्र? सोहम पुढे आला आणि म्हणाला, बाबा, बिझनेसचा विस्तार करण्यासाठी आम्हाला एका मोठ्या बँकेकडून लोन हवं आहे. बँकेच्या नियमानुसार जर ही प्रॉपर्टी आणि बाजारपेठेतील जमीन आमच्या नावावर ट्रान्सफर झाली तर लोन सहज मंजूर होईल. आम्ही कायदेशीर कागदपत्र तयार केली आहेत. तुम्ही फक्त इथे सह्या करा. दीनानाथरावांना माहिती होतं की हे सगळं खोटं आहे. हा त्यांच्या हक्काचा, घराचा आणि संपत्तीचा ताबा घेण्याचा कट आहे. त्यांच्या मनात आले की सरळ नकार द्यावा, पण त्यांच्यातील स्वाभिमानी बापाने विचार केला. ज्या मुलांना मी माझं मानलं तीच जर मला फक्त एका प्रॉपर्टीचा तुकडा समजत असतील तर या संपत्तीचा मला तरी मोह, काय मोह. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. मुलांच्या डोळ्यात पैशाची हाव स्पष्ट दिसत होती. दीनानाथरावांनी पेन घेतला आणि एका शब्दानेही न बोलता सर्व कागदपत्रांवर सह्या करून टाकल्या. सह्या होताच निखिल आणि सोमच्या चेहऱ्यावरचा आनंद लपला नाही. त्यांनी फाईल घट्ट छातीशी कवटाळली. बाबांचे आभार मानण्याची औपचारिकताही त्यांनी दाखवली नाही. ते खोलीबाहेर जाण्यासाठी वळले तेव्हा दीनानाथराव शांत आवाजात म्हणाले, आता तुमचं काम झालं ना, मग मला कधी बाहेर काढता या घरातून? बापाच्या या थेट प्रश्नाने दोन्ही मुले क्षणभर थबकली, पण स्वतःला सावरत निखिल म्हणाला, बाबा, तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात. खरं तर डॉक्टर म्हणाले की तुमची तब्येत पाहता तुम्हाला 24 तास मेडिकल केअरची गरज आहे. आम्ही शहराबाहेर एका अत्यंत हायफाय, आलिशान, आनंदवन वृद्धाश्रमात तुमच्यासाठी एक VIP रूम बुक केली आहे. तिथे तुमच्यासारखेच अनेक ज्येष्ठ लोक आहेत. तुम्हाला तिथे छान वाटेल. वृद्धाश्रम म्हणजे तुम्ही मला घराबाहेर काढत आहात. दीनानाथरावांचा आवाज थरथरला, पण त्यांनी डोळ्यात अश्रू येऊ दिले नाहीत. त्याचवेळी खोलीच्या दारात मानसी आणि सुप्रिया येऊन उभ्या राहिल्या. सुप्रिया म्हणाली, बाबा, कसं करायचं? पुढच्या महिन्यात आमच्या बिझनेस पार्टनरची मोठी कॉन्फरन्स घरात आहे. अशा तुमच्या खोकण्याची आणि आजारपणाची काळजी घ्यायला आम्हाला थोडाही वेळ मिळणार नाही. तिथे सर्व सोयी आहेत. उद्या सकाळीच गाडी येईल. तुम्ही तुमची बॅग भरून ठेवा. मुलांनी मान खाली घातली होती, पण त्यांनी बायकांच्या शब्दाला विरोध केला नाही. कोटींची उलाढाल करणाऱ्या मुलांकडे आपल्या जन्मदात्या बापासाठी घरात 4x4ची जागाही नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस रिमझिम पडत होता. जणू निसर्ग या अन्यायावर रडत होता. दीनानाथरावांनी आपल्या कपड्यांची एक छोटी ट्रंक भरली. जाताना त्यांनी सुलोचनाचा फोटो आणि कपाटातून एक जुनी डायरी काढून बॅगेत घेतली. ज्या घराचा एक एक कोपरा त्यांनी सजवला होता त्या घराच्या उंबरठ्यावर उभे राहून त्यांनी शेवटचा पाहत निरोप घेतला. मुलांनी त्यांना सोडायला स्वतःची आलिशान मर्सडीज पाठवली, नाहीतर एक साधी टॅक्सी बोलवली होती. गाडी सुरू झाली. दीनानाथरावांनी मागे वळून पाहिले तर बंगला लांब जात होता आणि बंगल्याच्या बाल्कनीत उभे राहून त्यांच्या मुलं आणि सुना सुटकेचा श्वास घेत होते. गाडी शहराच्या गोंगाटापासून दूर एका शांत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आनंदवन वृद्धाश्रमासमोर येऊन थांबली. तिथे दीनानाथरावांचे स्वागत करायला वृद्धाश्रमाचे मालक उभे होते. दीनानाथरावांनी गाडीतून उतरून आश्रमाच्या पाठीकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातून आता अश्रूंचा पूर वाहू लागला, पण मनात दुःखासोबतच एक वेगळा निग्रह जन्माला येत होता. त्याने मनाशी म्हटले, मुलांनो, तुम्ही मला कापसासारखं फेकून दिलत ना, पण लक्षात ठेवा, हा बाप अजून संपलेला नाही. माझ्या कष्टाची कमाई मी तुम्हाला इतक्या सहज पचवू देणार नाही. आनंदवन वृद्धाश्रम नावाप्रमाणेच तिथे शांतता होती, पण ती शांतता सुखाची नव्हती, तर नात्यांनी नाकारलेल्या मनाच्या दुःखाची होती. दीनानाथरावांना त्यांची खोली दाखवण्यात आली. खोली साधी पण स्वच्छ होती. त्यांनी आपल्या बॅगेतून पत्नी सुलोचनाचा फोटो काढला आणि टेबलवर ठेवला. सुलोचना,
मुलांना दिलेला शब्द मी पाळू शकलो नाही ग. त्यांनी मला घराबाहेर काढलं. पण तू काळजी करू नकोस, तुझा पती कमजोर नाही. दीनानाथराव स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुकले. आता तिथे फक्त एक वेगळाच निर्धार चमकत होता. सुरुवातीचे काही दिवस दीनानाथरावांनी तिथल्या वातावरणाचा आणि माणसांचा अभ्यास केला. तिथे त्यांच्यासमोर अनेक अगतिक आईवडील, ज्यांना त्यांच्या श्रीमंत मुलांनी केवळ एक ओझं समजून तिथे सोडून दिलं होतं. कोणी निवृत्त शिक्षक होता, कोणी माजी सरकारी अधिकारी, तर कोणी बँकेचा मॅनेजर. प्रत्येकाची कहाणी सारखीच होती. मुलांसाठी सर्वस्व पणाला लावायचे आणि शेवटी एकटेपणाच्या खाईत ढकलले जायचे. दीनानाथरावांनी विचार केला, जर आम्ही सगळे एकत्र आलो तर आम्ही आमचे उरलेले आयुष्य रडण्यात घालवण्याऐवजी काहीतरी करू शकतो. त्यांनी आश्रमातील सुशिक्षित आणि अनुभवी वृद्धांचा एक ग्रुप तयार केला. त्यांनी रोज संध्याकाळी बागेत जमून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला सुरुवात केली. पण खरी गेम पुढे होती. मुलांना वाटत होतं की त्यांनी बापाची सर्व संपत्ती लाटली आहे, पण त्यांना हे माहीत नव्हतं की दीनानाथराव हे जुन्या पिढीचे एक अत्यंत हुशार बिझनेसमॅन होते. त्यांनी आपल्या आयुष्याची सर्व पुंजी एका टोपलीतच ठेवली नव्हती. मुख्य बिझनेस आणि जागा मुलांच्या नावावर केली असली तरी दीनानाथरावांचे काही जुने गुप्त शेअर्स, सोन्याचे बोट्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या परदेशातील एका मोठ्या कंपनीत असलेले पेटंट्स आणि भागीदारी अजूनही त्यांच्याच नावावर होती, ज्याची किंमत आजच्या घडीला तब्बल 100 कोटीपेक्षा जास्त होती. आणि ही बाब त्यांच्या मुलांपासून आणि सुनांपासून पूर्णपणे लपवून ठेवलेली होती. दीनानाथरावांनी वृद्धाश्रमात राहूनच त्यांचे अत्यंत विश्वासू वकील आणि जुने मित्र ॲडव्होकेट यशवंतराव देशपांडे यांना आश्रमात बोलावून घेतले. यशवंतराव आश्रमात आले तेव्हा दीनानाथरावांची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. दीनानाथ, काय अवस्था करून घेतली आहेस? त्या नालायक मुलांवर मी केस करतो आणि तुला तुझा हक्क मिळवून देतो, यशवंतराव संतापाने म्हणाले. दीनानाथरावांनी शांतपणे हसून वकिलाचा हात हातात घेतला. नाही यशवंत, मला कोर्ट कचऱ्या करून माझी संपत्ती परत नको आहे. मला माझ्या मुलांना आणि सुनांना असा धडा शिकवायचा आहे जो त्यांच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. त्यांना पैशांची घमंड आहे ना, मी त्यांची हीच घमंड मातीत मिळवणार. दीनानाथरावांनी वकिलांसोबत मिळून एक मोठी गुप्त योजना आखली. त्यांनी त्यांच्या नावे असलेली ती 100 कोटींची गुप्त संपत्ती एका नवीन इंटरनॅशनल ट्रस्टमध्ये कन्व्हर्ट केली, ज्याचे नाव त्यांनी सुलोचना केअर फाउंडेशन ठेवले. या ट्रस्टचा उद्देश अनाथांना आणि वृद्धांना मदत करणे हा होता. पण या ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी स्वतः दीनानाथराव होते. त्यांनी यशवंतरावांना सांगितले, यशवंत, या संपत्तीचा वापर मी अशा प्रकारे करीन की माझी दोन्ही मुलगे माझ्या पाया पडायला इथे धावत येतील. पण तोपर्यंत ही माहिती पूर्णपणे गुप्त राहिली पाहिजे. तिकडे शहरात निखिल आणि सोम आपल्या नवीन मिळालेल्या संपत्तीच्या जोरावर अधिकच उन्मत्त झाले होते. त्यांनी विचार केला की आता म्हातारा वृद्धाश्रमात सडत राहील, आपल्याला बघायची गरज नाही. त्यांनी दीनानाथरावांचा फोन नंबरही ब्लॉक करून टाकला होता. 2 महिने झाले तरी एकाही मुलाने बापाची चौकशी करण्यासाठी फोन केला नव्हता की आश्रमात येऊन भेटले नव्हते. पण दीनानाथराव आता दुःखी नव्हते. त्यांनी वृद्धाश्रमातच लॅपटॉप आणि इंटरनेटची सोय करून घेतली. वयाच्या 68व्या वर्षी ते पुन्हा एकदा बिझनेसच्या मैदानात उतरले होते. फक्त फरक एवढा होता की यावेळी ते स्वतःसाठी नाही तर आपल्या स्वाभिमानासाठी आणि मुलांना धडा शिकवण्यासाठी लढत होते. दीनानाथरावांना वृद्धाश्रमात पाठवून आता 6 महिने उलटले होते. निखिल आणि सोम त्यांच्या लक्झरी आयुष्यात गुंग होते. वडिलांची आठवण काढणे तर दूरच, त्यांनी राजवाडे विला बंगल्याचे नूतनीकरण करून दीनानाथरावांच्या खोलीचे एका मोठ्या होम थिएटरमध्ये रूपांतरित केले होते. मानसी आणि सुप्रिया किट्टी पार्ट्यांमध्ये बिझी. आम्ही बाबांना एका 5 स्टार आश्रमात ठेवलं, जिथे त्यांची खूप काळजी घेतली जात असे खोटे सांगून स्वतःची पाठ थपथपून घेत होत्या. पण म्हणतात ना, पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. निखिल आणि सोमने ज्या जमीन आणि बिझनेसच्या जोरावर बँकेकडून कोट्यवधीचे कर्ज घेतले होते
तो त्यांचा नवा प्रोजेक्ट पूर्णपणे फ्लॉप झाला. मार्केटमध्ये मोठी मंदी आली आणि त्यांच्या पार्टनरने त्यांना धोका देऊन कोट्यवधी रुपये लाटले. अचानक राजवाडे ब्रदर्सवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. बँकेचे हप्ते थकले होते, बाजारातील पदं घसरली होती आणि ज्या राजवाडे विलावर ते मिरवत होते तो बंगला जप्त होण्याची नोटीस बँकेने पाठवली होती. दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असताना त्यांच्या घरात एक मोठी कुरबुर सुरू झाली. एकमेकांवर दोषारोप करण्यात दिवस जात होते. अशातच एका मंगळवारी सकाळी सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आणि बिझनेस न्यूज चॅनलवर एक खळबळजनक बातमी फ्लॅश झाली. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट आणि पेटेंटच्या माध्यमातून सुलोचना केअर फाउंडेशन बनली देशातील सर्वात मोठी खाजगी ट्रस्ट. तब्बल 100 कोटींची नवी गुंतवणूक करणार. आज मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये होणार भव्य घोषणा. टीव्हीवर ही बातमी पाहताना सोहमची नजर त्या ट्रस्टच्या मुख्य चेअरमनच्या फोटोवर गेली आणि त्याच्या हातातील कॉफीचा कप जमिनीवर पडून त्याचे तुकडे तुकडे झाले. तो फोटो दुसरा कोणाचा नसून त्यांचेच वडील दीनानाथराव राजवाडे यांचा होता. सूटबुटामध्ये चेहऱ्यावर एक थांग आत्मविश्वास आणि डोळ्यात विलक्षण तेज असलेले दीनानाथराव टीव्हीवर लाईव्ह मुलाखत देत होते. बाबांकडे 100 कोटी हे कसं शक्य आहे? निखिल सोफ्यावरून उडालाच. मानसी आणि सुप्रियाचे चेहरे पांढरे पडले. ज्या म्हाताऱ्याला त्यांनी घरातून एका कपड्याच्या बॅगसह हाकलून दिले होते तो आज 100 कोटीच्या साम्राज्याचा मालक म्हणून जगासमोर उभा होता. मुलाखतीत पत्रकाराने विचारले, राजवाडे सर, तुम्ही या 100 कोटीच्या फंडातून कोणत्या कंपन्यांना मदत करणार आहात आणि तुमचे वारसदार कोण असतील? दीनानाथरावांनी कॅमेऱ्याकडे पाहून एक भेदक हसू दिले आणि म्हणाले, या ट्रस्टचा पैसा फक्त गरजू, अनाथ आणि वृद्ध मातांपित्यांसाठी वापरला जाईल. जे उद्योग प्रामाणिक आहेत त्यांना मी फंडिंग करील आणि वारसदार, माझा कोणीही वारसदार नाही, मी एकटा आहे. हे शेवटचे वाक्य म्हणजे निखिल आणि सोहमच्या काळजावर झालेला थेट वार होता. त्यांना समजले की वडिलांनी आपली सर्व संपत्ती त्यांच्यापासून लपवून ठेवली होती आणि आज जेव्हा ते स्वतः रस्त्यावर येण्याच्या मार्गावर आहेत तेव्हा त्यांचे वडील कुबेराच्या आसनावर बसले आहेत. दादा, जर आपण बाबांकडे गेलो, त्यांची माफी मागितली आणि त्यांना परत घरात आणलं तर ते आपल्याला या संकटातून वाचवू शकतील. 100 कोटीपैकी फक्त 10 कोटी मिळाले तरी आपलं कर्ज फिटेल आणि बिझनेस वाचेल. सोम हाताश होऊन म्हणाला. मानसीची ही जीभ आता बदलली होती. हो निखिल, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. आपण बाबांना वृद्धाश्रमात पाठवायला नको होतं. चला आत्ताच्या आत्ता आनंदवन आश्रमात जाऊ आणि बाबांचे पाय धरू. पैशाच्या हव्यासाने अंध झालेले ते दोन्ही करोडपती मुलगे आणि त्यांच्या सुशिक्षित सुना आता पुन्हा एकदा बाबांच्या संपत्तीवर डोळा ठेवून पश्चातापाचे खोटे नाटक वटवण्यासाठी आनंदवन वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले. पण त्यांना हे ठाऊक नव्हते की दीनानाथरावांनी त्यांच्या स्वागतासाठी आधीच एक मोठा सापळा रचून ठेवला होता. आनंदवन वृद्धाश्रमाच्या गेटसमोर 2 आलिशान गाड्या येऊन थांबल्या. गाड्यांमधून निखिल, सोहम, मानसी, सुप्रिया उतरले. 6 महिन्यापूर्वी ज्या वडिलांना त्यांनी एका साध्या टॅक्सीतून इथे पाठवले होते, आज त्याच वडिलांना भेटायला ते घाईघाईने आले होते. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर वडिलांबद्दलचे प्रेम नव्हते, तर बुडणाऱ्या बिझनेसला वाचवण्याची धडपड आणि 100 कोटींच्या संपत्तीची हाव स्पष्ट दिसत होती. ते सर्वजण आश्रमाच्या आत गेले तेव्हा तिथले वातावरण नेहमीपेक्षा वेगळे होते. बागेत अनेक वृद्ध लोक बसले होते. आकाशने तिथल्या एका कर्मचाऱ्याला विचारले, दीनानाथराव कुठे आहेत? आम्ही त्यांची मुलं आहोत. त्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे एक उपरोधिक नजर टाकली आणि म्हटले, चेअरमन साहेब त्यांच्या केबिनमध्ये आहेत, पण त्यांना भेटायला आधी परवानगी घ्यावी लागेल. चेअरमन साहेब हा शब्द ऐकून दोन्ही भावांच्या छातीत दडपले. जो बाप कधी काळी त्यांच्या दयेवर जगणारा असं त्यांना वाटत होतं, तो आज या संस्थेचा सर्वेसर्वा झाला होता. कर्मचाऱ्यांनी त्यांना दीनानाथरावांच्या केबिनच्या बाहेर थांबवले. काही वेळाने त्यांना आत सोडण्यात आले. केबिन अत्यंत आधुनिक आणि कॉर्पोरेट पद्धतीची होती. समोर एका मोठ्या फिरत्या खुर्चीवर दीनानाथराव बसले होते. अंगावर महागडा सूट बुटाचा पोशाख, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर एक अथांत न हलणारी शांतता. त्यांच्या शेजारी त्यांचे वकील यशवंतराव देशपांडे उभे होते. आत शिरताच निखिलने नाटक सुरू केले. तो धावत पुढे गेला आणि थेट दीनानाथरावांच्या पाया पडला. डोळ्यातून खोटे अश्रू काढत तो म्हणाला, बाबा, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तुम्हाला या आश्रमात ठेवले, पण आमचा जीव रोज घरात तीळ तीळ तुटत होता.
सोहमनेही लगेच सूर लावला. हो बाबा, मानसी आणि सुप्रिया तर रोज तुमच्या खोलीत जाऊन रडायच्या. तुमच्याशिवाय राजवाडे विला अगदी रिकामा वाटतोय. चला बाबा, घरी चला. आम्ही तुमची खोली पुन्हा सजवली आहे. मानसी आणि सुप्रियानेही पदर डोक्यावर घेत, बाबा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर पोटात घ्या, पण घरचे ज्येष्ठ माणूस घरीच शोभतात, असे म्हणत गयावया करायला सुरुवात केली. मुलांचा सुनांचा हा अभिनय दीनानाथरावांना शांतपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एकही भाव बदलला नाही. त्यांनी हळूच आपले पाय मागे घेतले आणि खुर्ची थोडी दूर केली. झालं नाटक करून की आणखी काही अंक बाकी आहेत? दीनानाथरावांचा खंबीर आणि भारदस्त आवाज केबिनमध्ये गुंजला. दोन्ही मुलं दचकले. निखिल म्हणाला, बाबा, हे नाटक नाही, आम्ही खरंच तुम्हाला न्यायला आलोय. त्यावर दीनानाथराव मोठ्याने हसले. त्या हसण्यात प्रचंड दुःख आणि तिरस्कार होता. निखिल आणि सोहम, तुम्ही मला जन्माला घातलं नाही, मी तुम्हाला जन्माला घातले. तुमच्या रक्ताचा आणि रंगाचा मला चांगलाच अंदाज आहे. 6 महिने मी इथं राहतोय. एकानेही साधा फोन करून चौकशी केली नाही. माझा नंबर ब्लॉक करून टाकलात आणि आज अचानक तुम्हाला माझं प्रेम उभाळून आलंय. दीनानाथराव खुर्चीवरून उठले, टेबलवर हात ठेवून पुढे झुकले आणि थेट मुलांच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तुम्ही मला न्यायला आला नाही. तुम्ही वृत्तपत्रातील ती 100 कोटींची बातमी वाचून आला आहात. तुमचा बिझनेस डुबतोय. बँकांनी बंगल्यावर जप्तीची नोटीस आणली, हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्हाला तुमचा बाप नाही तर माझ्या गळ्यातील ती 100 कोटींची सोन्याची कोंबडी हवी आहे. बाबाने थेट वर्मावर बोट ठेवताच निखिल सोमचे चेहरे काळवंडले. त्यांचे मुखवटे गळून पडले होते. सुप्रियाने धीर करून म्हटले, बाबा, असं काय करता? शेवटी ती तुमचीच मुलं आहेत ना. बिझनेस बुडाला तर रस्त्यावर येऊ आम्ही. वडिलांकडे नाही तर मुलांनी कोणाकडे मागायचे? दीनानाथरावांनी यशवंतरावांकडे पाहिले आणि एक फाईल टेबलवर फेकत मुलांसोबत एक असा खेळ खेळला ज्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. हे पहा, दीनानाथराव म्हणाले, तुम्हाला पैसे हवेत ना, मी द्यायला तयार आहे. या फाईलमध्ये 50 कोटी रुपयांचा चेक आहे. तुमच्या दोन्ही कंपन्यांचे कर्ज फिटेल आणि तुमचा बंगलाही वाचेल. पण माझी एक अट आहे. 50 कोटीचे नाव ऐकताच दोन्ही भावांच्या चेहऱ्यात डोळ्यात चमक आली. कोणती अट बाबा? तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. निखिल म्हणाला. दीनानाथरावांनी एक थंड आणि भयानक हसू दिले आणि आपली अट मुलांसमोर ठेवली, जी ऐकून त्यांच्या अंगावर काटा आला. केबिनमध्ये कमालीची शांतता पसरली. टेबलवर ठेवलेली 50 कोटींचे चेकडे दोन्ही मुलांच्या आणि सुनांच्या नजरा खिळल्या होत्या. दीनानाथरावांनी चष्मा नीट केला आणि अतिशय शांतपणे तितक्याच धारदार आवाजात आपली अट सांगितली. तुम्हाला हे 50 कोटी रुपये मिळतील, पण माझी अट अशी आहे की तुमच्या दोन्ही कुटुंबांपैकी म्हणजे निखिल मानसी किंवा सोहम सुप्रिया यांच्यापैकी कोणत्याही एका जोडप्याला आपला सर्व बिझनेस, ऐश आराम सोडून पुढील 5 वर्ष या आनंदवन वृद्धाश्रमामध्ये सामान्य सेवकासारखं राहावं लागेल. इथे राहणाऱ्या सर्व वृद्ध मातापित्यांची सेवा करावी लागेल. त्यांची भांडी घासावी लागतील. त्यांना जेवण वाढावं लागेल आणि हे करताना कोणत्याही पगाराची अपेक्षा ठेवता येणार नाही. जे जोडपं इथे राहून सेवा करेल त्यांच्याच खात्यात हे 50 कोटी ट्रान्सफर होतील. बोला, आहे मंजूर? दीनानाथरावांची ही अजब आणि कठोर अट ऐकून निखिल, सोम आणि बायकांचे चेहरे पांढरे फटक पडले. ज्या सुशिक्षित आणि उच्चभ्रू सुना कधी स्वतःच्या हाताने चहाचा कप देखील उचलत नव्हत्या, त्यांना वृद्धाश्रमात राहून लोकांची भांडी घासायची होती. बाबा, हे काय चालवलंय तुम्ही? आम्ही करोडपती लोक आहोत. समाजात आमची एक प्रतिष्ठा आहे. आम्ही इथे येऊन नोकरांसारखी कामं करणार काय? लोक काय म्हणतील? निखिल संतापाने लाल होऊन म्हणाला. यशवंतराव देशपांडे मध्येच हसले आणि म्हणाले, निखिलराव, प्रतिष्ठा तर तुम्ही त्याच दिवशी गमावली होती ज्या दिवशी स्वतःच्या जन्मदात्या बापाला एका कपड्याच्या बॅगीसह रस्त्यावर आणून सोडलं होतं. आता पैशांची गरज तुम्हाला आहे, दीनानाथरावांना नाही. दीनानाथरावांनी चेक हातात घेतला आणि तो हवेत हलवत म्हणाले, माझा निर्णय अंतिम आहे. विचार करायला तुमच्याकडे फक्त 10 मिनिट आहे. जर कोणी तयार नसेल तर हा चेक आत्ता माझ्या डोळ्यासमोर यशवंतराव फाडून टाकतील. 50 कोटीचा चेक फाडण्याच्या भीतीने दोन्ही भावांच्या मनात पुन्हा स्वार्थाचा खेळ सुरू झाला. आता स्पर्धा वडिलांची पाय धरण्याची नव्हती, तर 50 कोटी लाटण्यासाठी एकमेकांना मागे टाकण्याची होती. सोमने हळू सुप्रियाचा हात दाबला आणि बाजूला नेऊन कुजबुजला. सुप्रिया, जर आपण नाही म्हटलो तर दादा वहिनी हो म्हणतील आणि 50 कोटी घेऊन निघून जातील. आपलं काय होईल? आपण रस्त्यावर येऊ. त्यापेक्षा तू हो म्हण. तिकडे मानसी निखिलला चेतावणी देत होती. निखिल, सोम आणि सुप्रिया खूप हुशार आहेत. ते हो म्हणण्याच्या तयारीत आहे. आपण एवढी मोठी रक्कम त्यांच्या हातात सहज जाऊ देणार का? काही मिनिटातच केबिनमध्ये एक किळसवाना कौटुंबिक तमाशा सुरू झाला.
बाबा आम्ही इथे राहायला तयार आहोत. सोहम आणि सुप्रिया खूप आळशी आहे. ते काही काम करू शकणार नाहीत. आम्ही तुमची सेवा करू, निखिल घाईघाईने म्हणाला. नाही बाबा, दादा खोटं बोलतोय. दादाचा इगो खूप मोठा आहे. तो कधी कोणत्याही लोकांची भांडी घासणार नाही. मी आणि सुप्रिया आजपासून इथे राहायला तयार आहोत. सोहमने दादाला बाजूला सारत म्हटले. पैशासाठी दोन्ही सख्खे भाऊ आणि त्यांच्या सुशिक्षित सुना एकमेकांवर चिखलफेक करत होत्या. तू काल काय म्हणालीस तुझा बिझनेस कसा बुडाला यावरून त्यांच्यात केबिनमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. ते विसरले होते की समोर त्यांचे वडील बसले आहेत. पैशाच्या हव्यासा पोटी त्यांनी स्वतःच्या नात्यांचा लिलाव मांडला होता. दीनानाथराव खुर्चीवरून मागे रेलून शांतपणे हा सगळा प्रकार पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होते, पण ते दुःखाचे नव्हते, तर त्यांच्या मुलांच्या वैचारिक दिवाळखोरीचे होते. ज्या मुलांना त्यांनी संस्कार दिले ती मुले आज पैशासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात याचं सत्य त्यांच्यासमोर होतं. थांबा, दीनानाथराव अचानक ओरडले. त्यांचा आवाज ऐकून चारही जण शांत झाले. दीनानाथराव उठले. त्यांनी तो 50 कोटीचा चेक घेतला आणि स्वतःच्या देखत त्याचे सर्वांचे तुकडे तुकडे करून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. बाबा, हे काय केलं तुम्ही? निखिल आणि सोम एकदम ओरडले. जणू त्यांच्या छातीचा ठोका चुकला होता. दीनानाथरावांच्या चेहऱ्यावर आता एक विजयी आणि करारी भाव होता. ते म्हणाले, मी फक्त तुमची परीक्षा घेत होतो. मला पाहायचं होतं की ज्या पैशासाठी तुम्ही मला घराबाहेर काढलं त्या पैशासाठी तुम्ही अजून किती खाली घसरू शकता. आणि तुम्ही सिद्ध केलं की तुमच्यात ना माणुसकी उरली आहे ना नात्यांची कदर. आता मुलांच्या पायाखालची जमीन सरकली. दीनानाथरावांचा खरा मास्टर स्ट्रोक तर अजून यायचा बाकी होता, ज्याने त्यांच्या मुलांचा आणि सुनांचा आयुष्यभराचा धडा मिळणार होता. टेबलवर 50 कोटींचे चेकचे तुकडे पडले होते. पडलेले पाहून निखिल आणि सोम आणि त्यांच्या बायकांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्यांच्यासाठी तो केवळ एक कागदाचा तुकडा नव्हता, तर त्यांचे बुडणारे साम्राज्य वाचवण्याचा एकमेव आधार होता. बाबा, प्लीज असं करू नका. आम्ही उद्ध्वस्त होऊ. आमचा बंगला जप्त होईल. आम्ही रस्त्यावर येऊ. बाबा, सोहम अक्षरशः रडवलेल्या आवाजात दीनानाथरावांच्या समोर हात जोडून म्हणाला. दीनानाथरावांनी अत्यंत कठोर नजरेने आपल्या दोन्ही मुलांकडे पाहिले. या विनाशाची सुरुवात मी नाही तर तुम्ही स्वतः केली होती मुलांनो. दीनानाथराव शांतपणे म्हणाले, ज्या दिवशी तुम्ही मला एका कपड्याच्या बॅगसह या आश्रमात पाठवले त्याच दिवशी तुमच्या विनाशाचा पाया रचला गेला होता. तुम्हाला वाटलं की बापाची मालमत्ता लाटून तुम्ही सुखाचा महाल बांधाल, पण लक्षात ठेवा, ज्या घराचा पाया आईवडिलांच्या अश्रूवर रचला जातो ते कधीच टिकत नाही. कर्माचं चक्र असेच फिरते. जे पेराल ते उगवेल. माणसेने पुढे होऊन गयावया करण्याचा प्रयत्न केला. बाबा, आम्ही आमच्या वागण्याबद्दल जाहीर माफी मागायला तयार आहोत. पण तिचे वाक्य मध्येच तोडत ॲडव्होकेट यशवंत पुढे आले आणि त्यांनी काही नवीन कायदेशीर कागदपत्रे टेबलवर ठेवली. निखिलराव आणि सोहमराव, आता माफी मागून काहीच उपयोग नाही. यशवंतराव खंबीर आवाजात म्हणाले, तुमच्या माहितीसाठी दीनानाथरावांनी आधीच एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या राजवाड्या विला बंगल्याची जप्तीची नोटीस बँकेने दिली आहे त्या बंगल्याचे सर्व बँक कर्ज सुलोचना केअर फाउंडेशनने स्वतःकडे घेऊन ते पूर्णपणे फेडले आहे. हे ऐकून दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर क्षणभर आशेचा किरण चमकला. पण यशवंतरावांचे पुढचे वाक्य ऐकून त्यांच्यावर जणू वीजच कोसळली. पण बँकेचे कर्ज फेडल्यामुळे आता तो राजवाडे विला बंगला कायदेशीररित्या सुलोचना केअर फाउंडेशनच्या मालकीचा झाला आहे. म्हणजे तो बंगला आता या ट्रस्टचा एक भाग आहे आणि दीनानाथरावांच्या आदेशानुसार पुढच्या महिन्यापासून त्या भव्य बंगल्याचे रूपांतर एका सुसज्ज मोफत मातृपितृ वृद्धाश्रमात केले जाणार आहे. काय? निखिलच्या तोंडचे पाणी पळाले. आमचा बंगला वृद्धाश्रम होणार, मग आम्ही कुठे राहणार? दीनानाथराव पुढे झाले आणि मुलांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, तुम्ही तिथेच राहा जिथे राहण्याचा अधिकार तुम्ही स्वतः कमवला आहे. त्या 3 मजली बंगल्याच्या पाठीमागे जे नोकरांचे आउट हाऊस आहे ते मी तुमच्या दोन्ही कुटुंबांना राहण्यासाठी देत आहे. तिथे राहून तुम्ही तुमच्या बिझनेसचे जे काही उरले सुरलेले तुकडे आहेत त्यातून पुन्हा सुरुवात करा. कष्टाची किंमत काय असते हे आता तुम्हाला समजेल. दोन्ही मुलगे आणि सुना सुन्न होऊन उभे होते. ज्या बापाला त्यांनी घराबाहेर काढून वृद्धाश्रमात पाठवले होते, आज त्याच बापाच्या दयेवर त्यांना नोकरांच्या खोलीत राहण्याची वेळ आली होती. नियतीने त्यांचा हा अहंकार पूर्णपणे मातीत मिळवला होता. आता तुम्ही सर्वजण इथून जाऊ शकता. मला माझी रोजची कामं करायची आहे. दीनानाथरावांनी पाठ फिरवत आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. निखिल आणि सोहम त्यांच्या बायका अत्यंत शरमेने मान खाली घालून केबिन बाहेर पडल्या. आज त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या गाड्या होत्या, पण त्यांचे मन आणि इज्जत पूर्णपणे कंगाल झाली होती.
संध्याकाळ झाली होती, पाऊस थांबला होता आणि आकाशात छान तांबूस प्रकाश पसरला होता. दीनानाथराव आश्रमाच्या बागेत येऊन एका बाकड्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक अथांग शांतता आणि समाधान होते. त्यांनी खिशातून पत्नी सुलोचनाचा फोटो काढला, त्यावर मायेने हात फिरवला आणि आकाशाकडे पाहत म्हणाले, सुलोचना, मी मुलांना संपत्ती दिली नाही, पण आज त्यांना आयुष्यातील सर्वात मोठा संस्कार आणि धडा दिला आहे. कर्माचे फळ इथेच भोगावे लागते हे त्यांना समजले असेल. आता ते नक्कीच चांगला माणूस बनतील. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला, पण तो दुःखाचा नव्हता, तर एका बापाने आपल्या कर्तव्याची आणि स्वाभिमानाची लढाई जिंकल्याचा आनंदाश्रू होता. बागेतील इतर वृद्ध मंडळी दीनानाथरावांच्या जवळ आली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवीन आशेची पहाट हसत होती. तर मित्रांनो, एका स्वाभिमानी वडिलांनी स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.